सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेवटी तो क्षण आलेला आहे ज्याची मी भरपूर वाट बघत होतो। जय शिवराय माऊली, श्री स्वामी समर्थ। माझा डॅश कॅमेरा आला आहे, ऑनलाईन मागवला आहे, उल्फ कंपनीचा आहे। तर बघूया। नहीं नहीं, मैं इधर ही हूँ। क्या बोलता है? मेरा दोस्त है भाई। अमेज़न पार्सल। इसका रिटर्न पॉलिसी क्या रहेगा अगर कुछ प्रॉब्लम रहेगा तो? कुछ भी नहीं। रिटर्न बोल रहा हूँ मैं। रिटर्न के लिए आपको वहाँ पे वो देना पड़ेगा, आपको एक रीज़न क्रिएट करना होगा। हाँ, कुछ डैमेज वेमेज जो रहेगा वो मैं बोल रहा हूँ। रिटर्न मतलब मैं ऐसे जानबूझ के रिटर्न नहीं, मेरे को चाहिए। ब्लॉग में डालना है। तर कॅमेरा आपण घेतला आहे, ॲमेझॉन आलेला आहे। तर घरी जाऊन आपण ओपनिंग करूया। ओपनिंग करून बघूया कसं आहे, काय फॉल्ट आहे का, डॅमेज आहे का। मग जर आजच लावून टाकूया। आजच बिपिन भाईकडे जायचं, बोरोली वेस्टला, तिकडे जाऊन लावून टाकूया आपण। बघूया कसं प्रोडक्ट आहे। उल्फ बॉक्स डॅश कॅम। आणि हे भावाचं लग्नाचं मंडप सजवलेलं आहे, डेकोरेशन कार्यक्रम चालू आहे। उद्या हळद आहे। याच्यावर किंमत काय लिहिली आहे? किंमत प्राइस वगैरे नाही आहे। उल्फ बॉक्स कॅबिन कॅमेरा आणि हा फ्रंट कॅमेरा। हा कॅबिन कॅमेरा आणि हा फ्रंट ही स्क्रीन आहे। याच्यामध्ये किट आहेत। आणि हा आपला बॅक कॅमेरा आहे। हा आपला आहे उल्फ बॉक्स i07। उल्फ बॉक्स i07 चा आपला कॅमेरा आलेला आहे आणि ही किट आहे जे तर आपण आलो आहे बोरोलीला। एक्साइटिंग खूप आहे, कारण जसं कॅमेराला एवढी खुशी झाली आहे ना, तर परत आपण बिपिन भाईकडे झालो आहे। आता आपण आउटसाईडला आहे बिपिन भाईच्या इथे। त्यांनी एक मुलगा पाठवला आहे काम करायला। तर आता आपला कॅमेरा इन्स्टॉल होतो आहे, लागला जातो आहे। फक्त एक किट विसरलो, हार्ड वायरिंग किट येते ती ॲमेझॉनवरूनच, ती मागवायला लागते 26 ते 2700, कारण ती पार्किंग रेकॉर्डिंग होते, त्याच्यासाठी ती बेस्ट असते। तर ती आपण नंतरला लावू बोलले। ती नंतरला आज उद्यामध्ये मी मागवून घेईन। आता 2-3 दिवस लग्न असल्यामुळे बिझी असणार। तर तुम्हाला दाखवतो इन्स्टॉलेशन कसं आहे। जास्त एवढं हार्ड पण नाही, नॉर्मल इन्स्टॉलेशन आहे। मग तरी पण बोललो रिक्स कशाला, आपण रिक्स नाही घ्यायचा, म्हणून ते इन्स्टॉलेशन करून घेतो आहे। व्हिडिओ बघत जावा लास्टपर्यंत। एवढा साईटून डेस्क खोलायला लागतो। आणि ही जी स्विच आहे ना, तो इकडनं डायरेक्ट कनेक्ट करण्यासाठी अशी वायरिंग इकडनं। हे 2 पिन आहेत, ते इथे डॅश कॅमेराला त्याच्यामध्ये अटॅच होणार आहे। आपल्या डॅश कॅममध्ये ह्याच्यामध्ये अटॅच होणार आहे। फक्त असे आतून एकदम वायरिंग घ्यायला लागते, कारण बॅक कॅमेऱ्याला घेण्यासाठी पूर्ण ही तर आता ही रेकॉर्डिंग होते आहे का बघूया, कारण मगाची रेकॉर्डिंगचा आवाज येत नव्हता। आत्ताच्या रेकॉर्डिंगचा आवाज किती प्रॉपरली येतोय हे बघूया, कारण थोडी सेटिंग शिकायला मला टाइम लागणार आहे। तर त्या प्रकारे बघूया कशी शिकता येते आणि कसं काय करता येतं।